आपण आहे साबुदाण्याचे वडे बनवणार, तर कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार. त्याचबरोबर नवीन असेल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला आपण त्यासाठी लागणार. तर बघा मी साबुदाण्याने रात्री भिजवून ठेवलेले होते, आता सकाळी बनवते. हे बघा याच्यानंतर काय करायचं, आपलं साबुदाणा घ्यायचं. साबुदाण्यानंतर काय करायचे, मी बटाटे ह्यांना उकळून घेतलेले बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला बारीक बारीक. तर आता मी बटाटे याच्यात टाकून देणार आहे बघा. बटाटे टाकून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यानंतर मोहरी टाकते मी याच्यामध्ये, थोडीशी मोहरी टाका. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला मिरचीचा ठेचा करून घ्यायचा असं. हे बघा अशा प्रकारे. तर ते टाकून घ्यायचे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ना, भाजून घ्यायचे शेंगदाण्याचे. तर अशा प्रकारे कूट करून घ्यायचं मिक्सरला वाढून. हेही टाकायचं यामध्ये सगळं असं. त्याच्यानंतर काय, उपास असेल तर उपासाचं मीठ किंवा तुम्हाला नॉर्मल नसेल, मी उपवासाचं मीठ टाकते. माझा उपवास आहे मग त्याच्यामुळे बघा मी उपवासाचं मीठ टाकलं आहे. आता तुम्हाला हे काय करायचं आहे, एक जीव करून घ्यायचं आहे बघा. मी कशी करते अशा पद्धतीने तुम्हाला हे एकत्र करून घ्यायचं आहे बघा. असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकतात, तर मी कोथिंबीर पण टाकते याच्यामध्ये. तर बघू शकतात असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. अशा प्रकारे शकतात. हे बघा मी व्यवस्थित एक जीव केलेला आहे. आता याला काय करणार, एक 5 मिनटं झाकून ठेवणार की जेणेकरून ते सगळं व्यवस्थित मुरेल. तर आपण बघू आता पुढे काय. बघा 5 मिनटांनी मी झाकण काढते, व्यवस्थित मुरलेलं आहे. तर आता आपण काय करणार, याचे गोळे करणार आहे गोल गोल. तर ते तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे करू. चला तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, हाताला असं तेल लावून घ्यायचं आहे बघा. मी तेल लावते कारण जेणेकरून हाताला चिन्ह. नंतर आहे बघा असं घ्यायचं सारण. तर बघा असं गोल 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 मी असं हलक्या हाताने प्रेस करायचं जेणेकरून हातालाही चिटकणार नाही. त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे हे बनवायचं. पाहू शकतात तुम्ही, मी अशा प्रकारे बनवून घेत आहे. हे बघा शकतात मी गोळे बनवून घेतलेले असे बघा. आता अशा प्रकारे तुम्हाला हे बनवून घ्यायचं. बघा किती छान बनलेलं आहे. तर आता पुढे आपण कढई ठेवा, तेल टाकून घेऊ आणि याला तेलामध्ये फ्राय करायचं. तर पाहू पुढचं बघू शकतात. आता तेल गरम झालेलं आहे, मी तेल गरम केलं आहे. तर आता आपल्याला काय करायचे, असे वडे आहे ना, वडे जे आपण करून घेतलेले ते वडे आपल्याला काय करायचं, तेलामध्ये हळूहळू गॅस स्लो ठेवायचं जरा आणि टाकायचे अशा प्रकारे. बघू शकतात बघा मी दोन्ही साईडीतून भाजून घेतलेलं, खूप छान भाजलेलं, व्यवस्थित तळलेलं. तर बघा किती मस्त झालेले आपले हे साबुदाणे वडे बघा अशा प्रकारे नक्की बघू शकता. फायनली आपले साबुदाणे वडे रेडी झाले बघा. किती छान व्यवस्थित अशा पद्धतीने नक्कीच बनवून पहा. खूप छान रेसिपी आणि खूप सिंपल पद्धतीने मी सामान घेतलेले आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे बघा. नक्कीच नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.